पिशोर गटातील निवडणूक चुरस आता अधिकच रंगू लागली आहे। विकास महर्षी रायभान जाधव विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन आपणच या गटातून विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे। आपल्या विकास कामांवर आणि जनतेच्या पाठिंब्यावर विश्वास असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। पत्रकार परिषदेला नागरिक आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली असून पिशोर गटातील राजकीय वातावरण आणखी तापल्याचे चित्र सध्या दिसत आहे। थेट जाऊया त्यांच्या पत्रकार परिषदेत। जिल्हा परिषदेचे उमेदवार आहात आपण, कशासाठी निवडणूक लढत आहात? काय कारण आहे? प्रमुख कारण काय? प्रमुख कारण असं आहे की मागील काही वर्षामध्ये या जिल्हा परिषद सर्कलमध्ये बरेचसे कामं पेंटिंग आहे, जे की रस्ते असन, पाण्याच्या संदर्भात असन आणि विविध योजना अजून या सर्कलमध्ये आल्याने जिल्हा परिषद मार्फत ज्या ज्या योजना या सर्कलमध्ये यायला पाहिजे होत्या त्या योजना या सर्कलमध्ये आजपर्यंत आल्याने, या गटामध्ये आल्याने, वरच्या पंचायत समिती गणात या खालच्या पंचायत समिती गणात हो, या जिल्हा परिषद सर्कलमध्ये हो, या आजपर्यंत या योजना आल्याने या योजना आणण्याचं काम मला करायचं आहे। त्यासाठी मी या जिल्हा परिषद सर्कलमध्ये उभा आहे। तुमच्या कार्यकाळातील एखादं उल्लेखनीय काम सांगताय का तुम्ही या परिसरात काम केलेले? अगोदर समाजकारणाच्या माध्यमातून मी आमच्या नादरपूरमध्ये हो या पिशोरमध्ये हो, मी समाजकार्यातून बरेच कामं मी छोटे मोठे केलेले, जे की पीक विमा असन संदर्भात, शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज असन, हे मी शेतकऱ्यांसाठी हे कामं केलेले। पिशोर गटातील लोकांना काय आव्हान कराल? पिशोर सर्कल गटामध्ये मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आव्हान करतो की येणारी जिल्हा परिषद निवडणूक ही धनशक्तीवर चालायला नाही पाहिजे, ही विचारावर आणि या उमेदवारावर चालायला पाहिजे। आणि ज्यांनी मी सर्व उमेदवाराला आव्हान करतो की आमच्या या ट्रॅक्टर निशाणीला रायबानजी जाधव विकास आघाडीच्या आमची हे पिशोर जिल्हा परिषदची निशाणी माझी ट्रॅक्टर आहे आणि पिशोर पंचायत समिती गणामध्ये ट्रॅक्टर आणि वरच्या निंबोरा गणात ची पंचायत समितीची जी निशाणी आहे ती कपाट आहे। या सर्व आमच्या तिन्ही उमेदवारांना आपण भरघोस मतांनी निवडून द्या, एवढीच मी या मतदार बंधूंनी भगिनींना विनंती करतो। काय सांगाल, तुम्ही भाजपकडून उमेदवारी घेणारे किंवा दावेदार व्यक्तिमत्व आहे तरी तुम्हाला डावलण्यात आलेलं होतं? नाही, भाजपतर्फे मी शिवसेनेतर्फे, हा शिवसेनेतर्फे मला उमेदवारी माझी जाहीर केलेली होती, पण तिथे काही पैशाचा आर्थिक व्यवहार झाला आणि मी पैसे देऊ शकलो नाही, कारण की माझ्याकडे त्यांना एवढे पैसे नाही आहे देण्यासाठी। मला सर्वसामान्यपर्यंत जायचंय आणि सर्व काम करायचंय। मला पैसे देऊन कोणती निवडणूक लढवायची नाही किंवा पैसे देऊन मला कोणती उमेदवारी घ्यायची नाही, त्याच्यामुळे मला त्यांनी टाळलं आणि दुसऱ्यांना दिली। मग मला रायबानजी जाधव विकास आघाडीतर्फे संधी देण्यात आली आणि मी रायबानजी जाधव आघाडीतर्फे उभा आहे। असं वाटतं का प्रत्येक निवडणुका सुरू आहे प्रत्येक पक्षाकडून त्या उमेदवाराला पैसे मागण्यात येतात, जर तो उमेदवार काही देत असेल पक्षासाठी तरच त्याला उमेदवारी द्यायची आणि सर्वसामान्य एखादा कार्यकर्ता असेल तर त्याला नाकारण्यात येईल, असा अन्याय होतो? हो, 100%। जे जे पैशावाले जे उमेदवार आहे त्यांनाच ही जर उमेदवारी मिळती, तर आपण महानगरपालिकेला पण बघितलं, सर्वसामान्याला न्याय पक्ष देतच नाहीये। जे सर्वसामान्य कार्यकर्ते राहतात त्या कार्यकर्त्याला हे फक्त पैशाच्या बळावर जे उमेदवार आहे, जे पैशाच्या बळावर त्यांनी तिकीट आणलं आणि उमेदवारी लढताय, बस याच्या उपर काही नाही दुसरं। म्हणजे आता या निवडणुकीमध्ये धनशक्तीचा विजय की जनशक्तीचा विजय असा चर्चा सतत चालू असते, काय वाटतं एकंदरीत? 100% जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा आहेच, पण इथं धनशक्ती हारणार आहे, हे जनशक्तीच विजयच होणार आहे। मी जिल्हा परिषद गटामध्ये माझ्या मायबाप जनतेने मला कधी निवडून दिलं तर मी पिशोर जिल्हा परिषद सर्कलमध्ये जे जेही योजना असन जिल्हा परिषदच्या अंतर्गत 25-15 असन, दलित वस्ती असन, ज्या ज्या योजना असन आणि पाणी पुरवठा पाणी पुरवठा गावामध्ये पाणी पुरवठ्याचे बरेचसे योजना आहे, दलित वस्तीच्या योजना आहे, त्या मी सर्व आणण्याचा प्रयत्न करीन। एकंदरीत काय आता तुमचं जे प्रमुख विजन तुम्ही आता सांगितलं
तर निवडून आल्यानंतर ह्या प्रमुख मागण्या तुमच्या असणार आहेत. बरोबर. तुमचं एकंदरीत हर्षवर्धन जाधव यांचा दबदबा जो आहे या भागावरती पण आहे, काय वाटतं? नक्कीच त्यांचा हर्षवर्धन जाधव यांचा दबदबा म्हणजे ते विकास कामातून त्यांचा दबदबा आहे आणि ते एक हुशार व्यक्तिमत्व आहे आणि प्रशासनावर एक त्यांची पकड आहे आणि त्यांना असणारं ज्ञान तोच खूप मोठा आम्हाला फायदा होणार आहे या जिल्हा परिषद सर्कलमध्ये आणि मतदार बंधूंचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर आम्ही ही निवडणूक लढवत आहे. आम्हाला कारण तेच आहे की त्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे आणि ते अपक्ष असून 65-70 हजार मतदान घेत्या. महाराष्ट्रात कोणीच असा उमेदवार आमदारकीचा नाही की जो 65 आणि 70 हजार मतदान घेईन. हर्षवर्धन जाधवच असे की 65 आणि 70 हजार मतदान 80 हजारापर्यंत मतदानापर्यंत ते कन्नड सोयगाव विधानसभा मतदार संघात जातात. मायबाप जनतेला मी पिशोर जिल्हा परिषद सर्कलमध्ये विनंती करतो की रायभानजी जाधव विकास आघाडीच्या सर्वच उमेदवाराला मला माझी निशाणी ट्रॅक्टर आहे आणि पंचायत समितीचे जे आमचे उमेदवार आहे कैकाशा युसुफ पठाण यांची सुद्धा ट्रॅक्टर निशाणी आहे आणि निंबोरा गणामध्ये माझे मित्र गणेश घुगे यांच्या मिसेस सविता घुगे यांची पण निशाणी कपाट आहे. यांना आम्हाला तिन्ही उमेदवाराला भरघोस मतांनी आपण विजयी करावं हीच मी मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो. प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर.